मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची मुभा दिली आहे. सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आली आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला 2 ते 2.5 कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जाची आकडेवारी समोर येत आहे. त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहे. तर प्रलंबित अर्जामधील काही त्रुटी दुरुस्त करून ते मंजूर केले जाणार आहे. तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत 1,40,00,000 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छाननीही पूर्ण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे.